पियाने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मनाचा पक्का निर्धार झाला तिचा. डोळे बंद करून धडधडच्या छातीने ती 2-3 पायऱ्या चढून गेली. तिने आवंडा गिळून थरथरतच पुढच्या पायरीवर पाऊल ठेवलं आणि पुढच्या सेकंदाला तिची आर्त काळी हॉलभर घुमून गेली. पुढे सौरभ धावत पळतच आतच घुसला. हॉस्पिटलच्या काउंटरवर चौकशी करून तो पायऱ्यांनीच भरभर वर निघाला. मुकेशने पियाबद्दल सांगितलं तसा त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता. पुढचं काही ऐकलंच नव्हतं त्याने. हातातलं काम सोडून बाहेर जमलेला जमाव फेकत असलेले दगडी झेलून तो बाईकवर सुसाट निघाला होता. डोक्यातून येणाऱ्या रक्ताकडेही त्याचं लक्ष नव्हतं. नजरेसमोर फक्त पिया होती. घामाने डबडबला होता. 4थ्या फ्लोअरवर येता येता त्याने तिला रात्री एअरपोर्टकडे जात असताना किडनॅप करण्याचाच प्लॅन बनवला होता. पण तिला ते सांगण्याआधीच ती पायऱ्यांवरून घसरून पडली होती. तिने हे मुद्दाम केलं एवढं तर समजू शकत होता तो. त्यामुळे तिच्या अवस्थेला तो स्वतःला जबाबदार समजत होता. तो धापा टाकतच ऑपरेशन थिएटरकडे आला. तिथेच मिस्टर कपूर, देव व त्याची फॅमिली बसलेली होती. मिस्टर कपूरला बघून त्याचे हात सळसळत होते. पण कसंबसं कंट्रोल करून त्याने विचारलं, कशी आहे ती? मिस्टर कपूरने वर मान केली. रडत होते ते. सौरभला समोर बघून ताडकन उठले आणि त्याची कॉलर पकडून म्हणाले, हाऊ डेअर यू टू कम हिअर? माझ्या मुलीपासून दूर राहा. डू यू अंडरस्टँड? गेट लॉस्ट. त्यांनी त्याला तुसड्यासारखं मागे ढकललं. सौरभने चवताळून बोट समोर केलं. पण काही बोलला नाही तो. आजूबाजूला जमलेला हॉस्पिटलचा स्टाफ होता तिथे. त्याला उगाच तमाशा करायचा नव्हता. निदान आत्ता तरी नाही. तितक्यात सगळ्यांची कुजबूज सुरू झाली. सगळेजण त्याच्याकडे तिरस्काराने बघत होते. सौरभने मिस्टर कपूरकडे पाहिलं. चेहरा निर्विकार असला तरी नजरेत मस्तर होता त्यांच्या. ते जिंकले आहेत हे सांगत होती त्यांची तीक्ष्ण नजर. तो बोलणार तेच त्याला कुणीतरी पकडलं. त्याने पाहिलं तर सिक्युरिटी गार्ड होते. सोडा मला, जातो मी इथून, तो हिसके देत ओरडला. त्याने एक जळजळीत कटाक्ष मिस्टर कपूरवर टाकला आणि खाली निघाला. सगळेच त्याच्याकडे बघत होते. काही दयेने तर काही द्वेषाने. तो त्यांच्याकडे बघायचं टाळून बाहेर आला आणि बाईकने सरळ पोलीस स्टेशनकडे निघाला. मला भेटायचं आहे तिला प्लीज, अंजू काकुळतीला आल्यासारखं म्हणत होती. रडून रडून डोळे सुजले होते तिचे. तिला पियाबद्दल सांगितलं याचा पस्तावा होऊ लागला मुकेशला. कळाल्यापासून ढसाढसा रडत होती ती. रुद्रांश सावरत होता पण काही उपयोग झाला नाही. आपलं ठरलं आहे ना अंजू, हवं तर मी तिला भेटतो, तुला व्हिडिओ कॉल करतो. पण तुला नाही नेऊ शकत, समजून घे प्लीज, मुकेश तिला समजावत म्हणाला. प्लीज ना दादा, तिने हे मुद्दाम केलं असणार. तिने ते मुद्दाम केलं असणार, अंजू रडता रडता म्हणाली. तिच्या मैत्रिणीला ती चांगलीच ओळखत होती. मिस्टर कपूरला थांबवून ठेवण्यासाठीच तिने ते पाऊल उचललं याची खात्री होती अंजूला. अंजू, सावर स्वतःला, मला जावं लागेल आता, कळवतो तुला तिच्याबद्दल, मुकेश उसासा सोडत म्हणाला. तो मग बाहेर निघून गेला. अंजू रुद्रांशला बिलगून अजूनच रडू लागली. तिचंही डोकं रुद्रांच्या अश्रूंनी भिजत होतं. मुकेश बाहेर आला नाही तेच रक्ताने माखलेला सौरभ आत आला. सौरभ, काय अवस्था केली आहे ही? मुकेश हवालदिल होत म्हणाला. त्याने पटकन फर्स्ट एड बॉक्स मागवला. सौरभ चेअरवर बसला होता. ऊर धापापत होता त्याचा. मुकेशने स्वतःच त्याला आतल्या खासगी रूममध्ये नेऊन त्याचं ड्रेसिंग केलं. तो जाणार ते सौरभने त्याला मिठी मारली. मुकेशने सुस्कारा सोडत त्याच्या पाठीवर थोपटलं. आय एम सॉरी, सौरभ रडवेला होत म्हणाला. मुकेशला कळून गेलं तो माफी का मागत होता ते. तो त्याला म्हणाला, इट्स ओके सौरभ, नको आता तो विषय. नाही जिजू, मी खरंच तुमच्यावर संशय नव्हता घ्यायला पाहिजे, मला खरंच माफ करा, सौरभ बाजूला होत म्हणाला. मुकेश त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, असा रडू नकोस, शोभत नाही तुला. आणि तुमची काही चूक नव्हती. मी जे दाखवलं तेच तुम्ही पाहिलं. आणि मला घाई आहे जरा, मिस्टर कपूरलाच भेटायला जायचं आहे. पण मला घेऊन चला ना प्लीज, तिला बघायचं आहे, सौरभ कळवळून म्हणाला. मुकेशला त्याची अवस्था बघवेना. मुकेशने होकारार्थी मान हलवली. थँक्यू, सौरभ पुन्हा मिठी मारत म्हणाला. इकडे राहुलने समीरला ॲटिट्यूडच्या फॉर्म्युलाचा फोटो पाठवला होता. त्याने अंजूच्या रूममधून ड्रग्जही घेतल्या होत्या. बस त्याला आता प्रोसेस सुरू करायची होती. पण तो काम करत असलेल्या लॅबमध्ये दिवसभर ते करू शकत नव्हता आणि तिथे रात्री जाण्याची परमिशन अजून तरी त्याला भेटली नव्हती. त्यामुळे तोही टेन्शनमध्येच होता. तो सरळ अंजूला भेटण्यासाठी गेला. रुद्रांशने अंजूला सावरलं होतं. अहिल्याबाई स्वतः डबा घेऊन आल्या होत्या. तिला जबरदस्तीनेच 2-3 घास खाऊ घातले त्यांनी. आज त्यांनी रुद्रांशलाही स्वतः हाताने भरवलं होतं. मोठ्या मुश्किलीने रुद्रांशने त्याचे अश्रू आवरले होते. समीरने आल्या आल्या अंजूला सगळा प्रॉब्लेम सांगितला. अरे मुकेश दादा आहेत ना, ते त्यांची कोणती तरी सिक्रेट टीम आहे बोलले होते, अंजू त्याला म्हणाली. तसा समीर उसासा सोडत म्हणाला, हो पण दादा नाही आहेत बाहेर, ते कधी येतील आता? अरे यार, ते जाण्याआधी बोलायला हवं होतं. हे काम लवकरात लवकर करायला हवं. मिस्टर कपूरला थोडा जरी संशय आला ना, खेळ तिथेच संपेल आपला, अंजू टेन्शनमध्ये येत म्हणाली. आधीच तिचा चेहरा सुजला होता. त्यात टेन्शन. रुद्रांशला तिला तसं बघवत नव्हतं. क्या हुआ, त्याने विचारलं. अंजूने त्याला प्रॉब्लेम सांगितला.
क्या तुम सच में ये काम करना चाहते हो? रुद्रांशने समीरला विचारलं. हो दादा, मला करायचं हे काम, समीर थोडंसं उत्साहात म्हणाला. रुद्रांशने न समजल्यासारखं केलं. समीरने डोक्याला मारून घेतलं. तो हसून म्हणाला, हां, मैं जहाँ भेजू जा सकते हो? रुद्रांशने परत विचारलं. अंजू थोडंसं गोंधळून बघत होती त्याच्याकडे. आणि समीरही. असा का विचार करत होता तो? रुद्रांश दोघांकडे बघून म्हणाला, देखो, जब हमारे पास की ड्रग खत्म हो गई थी तब हमने वो फिर से बनाई थी, लेकिन वो लैब यहाँ नहीं है, नागपुर में है. मैं नागपुर क्या कहीं भी जा सकता हूँ, आप खाली लॅब दिलाओ, समीर ठासून म्हणाला. रुद्रांश हसला. त्याने समीरकडून त्याचा मोबाईल घेतला. त्यामध्ये काही टाईप केलं. नंतर त्याला माणसाचं नाव व ॲड्रेस सांगून तो म्हणाला, वहाँ जाके उसको ये मैसेज दिखाना, वो तुम्हें हर तरह की मदद करेगा. थँक्यू रुद्रांश दादा, समीर रुद्रांशला मिठी मारत म्हणाला. पर इसकी ज़रूरत नहीं, मुकेश दादा करेंगे ना मदद, अंजू मध्येच म्हणाली. कब करेंगे मैडम? और यहाँ पे खतरा है, नागपुर में ये काम बिना रुकावट के होगा, और जो आदमी इसको मदद करेगा वो एक साइंटिस्ट है. आप ही सोचो अब क्या करना है, रुद्रांश खांदे उडवत म्हणाला. अंजू व समीरला त्याचं म्हणणं पटलं. जा तू समीर तिकडे, पण काळजी घे, नजरेत येऊ नये कुणाच्या, अंजू त्याला चिंतेने म्हणाली. तू टेन्शन फ्री राहा, मी करतो बरोबर हँडल सगळं, आता खुश खबर घेऊनच येईल, तो समाधानाने हसत म्हणाला. तो यांचा निरोप घेऊन गेला. अंजूने आता हाताची घडी घालून रुद्रांशकडे पाहिलं. कपाळावर आटीही पडली होती. क्या ऐसे क्यों देख रही है आप? रुद्रांशने भुवया उंचावत विचारलं. यही बात आप पहले नहीं बता सकते थे, काम थोड़ा जल्दी शुरू हो जाता, अंजू थोडंसं चिडूनच म्हणाली. रुद्रांश विचित्र हसून म्हणाला, मैडम, मैं आज बताता तो भी काम कल ही शुरू होता, और अभी भी वक्त है हमारे पास. वैसे भी मुझे लगा कि मेरी ज़रूरत नहीं पड़ेगी, आपने कुछ सोचा ही होगा, इतनी होशियार जो है आप. त्याचा शेवटचा सूर तिला उपरोधिक वाटला. आप ताना मार रहे हो मुझे? तिने नाकपुड्या फुगत विचारलं. तो हलकंसं हसून म्हणाला, मैंने कोई ताना नहीं मारा. हाँ, अगर आपको ऐसा लग रहा है तो आप वैसा समझ सकती है. अंजूने आश्चर्याने डोळे विस्फारले. तिने त्याच्या हातावर मारलं. अरे क्या, मार क्यों रही है? तो थोडासा ओरडला. आप हो उसी लायक, असं म्हणून अंजू पुन्हा त्याला हातावर मारू लागली. रुद्रांशने मध्येच तिचे हात पकडून तिच्या मागे पकडले आणि तिला जवळ ओढत म्हणाला, बस हाँ, मैं कुछ कह नहीं रहा, इसका मतलब ये नहीं कि आप ऐसे रूप झाड़ेगी मुझ पर, झाडूंगी. हक है मेरा, समझे आप, ती तोंड वर करत म्हणाली. तो क्षणभर चाट पडला तिचे ते रूप बघून. अच्छा जी, वक्त आने पर मैं भी मेरे सारे हक वापस लूँगा. त्याच्या नजरेला थोडी धार आली होती आणि थोडासा मिश्किलपणाही होता त्यात. हा ले लेना, रोखा किसने है? अंजू त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. त्याने अविश्वासाने भुवया उंचावल्या. तिची नजर खाली झुकली. गालही लाल होऊन गेले तिचे. रुद्रांची नजर बिरबिरत होती तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर. आता कुठे ठीक वाटत होता. मध्ये संजूचा चेहरा रडवेला झाला. अब क्या हुआ? रुद्रांशने तिचे हात सोडून काळजीने विचारलं. पियाने भी कितने ख्वाब देखे होंगे, और अब वो कैसा होगा पता नहीं, अंजू पुन्हा रडत म्हणाली. रुद्रांशने मनातच कपाळावर हात मारून घेतला. तिचा मूड चांगला व्हावा म्हणून त्याने प्रयत्न केले आणि सगळं पाण्यात गेलं. तो तिला मिठीत घेऊन कुरवाळत म्हणाला, आप चिंता ना करो, ऊपर वाले पे भरोसा रखो, वो ठीक ही होंगी. हम भी दुआ करेंगे ना उसके लिए, बस रोना मत. मुकेश हॉस्पिटलमध्ये काही हवालदारांसोबत आला. तो मिस्टर कपूरसोबत बोलत होता. मिस्टर कपूर खरंच तुटले होते. पियाची अवस्था गंभीर होती. ते ऐकून मागेच उभा असलेल्या दाढीवाल्या हवालदाराची पाय लटपट करू लागले. सौरभच होता तो. मिस्टर कपूरने रात्रभर सुरक्षेसाठी पोलीस बोलावले होते. मुकेशने त्याचाच फायदा घेऊन त्याला इथे आणलं होतं. तो रात्रभर इथे पहारा देणार होता. मी विचार करत आहे की उद्या संध्याकाळी तिलाही लंडनला घेऊन जातो. तिथेच तिची ट्रीटमेंटही होईल, मिस्टर कपूर म्हणाले. ते ऐकून सौरभने हाताच्या मुठी आवळल्या. घाई नका करू सर, प्रश्न तिच्या जीवाचा आहे. थोडासा आराम मिळू द्या तिला. ती तरी ऐकून जा, मुकेश त्यांना थांबवण्याच्या हेतूने म्हणाला. पण मिस्टर कपूरचा निर्णय बदलला नाही. ते वैतागून म्हणाले, केसची सुनावणी वगैरे तुम्ही हँडल करा, माझं काम झालं आहे. मी उद्या संध्याकाळीच निघणार आहे. फक्त तोपर्यंत इथे पियाकडे लक्ष ठेव. माझं काम नसतं तर मीच थांबलो असतो. जशी तुमची इच्छा, तुम्ही काळजी करू नका. हे 4 हवालदार उद्यापर्यंत इथेच असतील. खालीही काही आहेत. तुम्ही निश्चिंत होऊन काम करा तुमचं, मुकेश आश्वासकपणे म्हणाला. मिस्टर कपूरने काचेमधून एकदा पियाकडे पाहिलं. नंतर डोळे पुसतच तिथून निघून गेले ते. सौरभने मनोमन त्यांना अपशब्द वाहिले. मुलगी या अवस्थेत असतानाही त्याला इथे थांबता आलं नाही. एवढं काय काम होतं जे तिच्यापेक्षा महत्त्वाचं होतं? इथून कोणीही हलणार नाही. मी उद्या सकाळी पुन्हा येतो. तोपर्यंत नीट ड्युटी करा, मुकेश या चौघांकडे बघत म्हणाला. सर, चौघेही सॅल्यूट ठोकत म्हणाले आणि पांगले. ती मुकेशची सगळी विश्वासू माणसे होती. मुकेश सौरभजवळ येत म्हणाला, रात्री जा आत, पण सगळं शांत झाल्यावर. मी तोपर्यंत मिस्टर कपूरला कसं थांबवता येईल ते बघतो. टेक केअर. मुकेश खाली वाकून सौरभला चावत जाईल असं म्हणाला. शूजची लेस नीट करण्याचं नाटक करून तो उभा राहिला आणि तिथून पुन्हा स्टेशनकडे गेला. स्टेशनमध्ये आल्या मुकेशने पूर्वीला कॉल करून त्याला घरी यायला उशीर होईल असं कळवलं.
नंतर त्याने एका हवालदाराला आवाज देऊन चहा मागवला. आवाज जरा वैतागल्यासारखा होता. खरं तर वैतागलाच होता तो. मिस्टर कपूरला कसं थांबवून ठेवायचा हा मोठा प्रश्न होता त्याच्यासमोर. DGP सरांसोबत बोलावं लागणार होतं. चहा पिऊन कॉल करण्याचं ठरवलं त्याने. इकडे रुद्रांशने त्याचा आवाज ऐकला. त्याने एकदा झोपलेल्या अंजूकडे पाहिलं. एक सुस्कारा सोडून तो थोडंसं पुढे गेला आणि हळूच आवाज दिला. शिंदे. शिंदे आडनाव असलेले हवालदार तेथे गेले. जरा मुकेश सर से कहना की मुझे उनसे मिलना है. शिंदे लगेच मुकेशला बोलवायला गेले. मुकेश चहाचा कप टेबलवर ठेवून रुद्रांशकडे आला. एवढं वैतागलास का? पाखरू उडून जाणार आहे की काय? रुद्रांशने त्यालाच आवाज जाईल असं विचारलं. मुकेशचा चेहरा उजळला. डोळेही आनंदाने विस्फारले गेले. रुद्रांशने ओठातच हसत एक डोळा मिचकवला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.